पुणे जिल्ह्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो जुन्या आणि जीर्ण झालेल्या साकवांचा म्हणजेच लहान पुलांचा प्रश्न चर्चेत आलाय। जिल्ह्यातील तब्बल 608 साकव वर्षानुवर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून त्यांची दुरवस्था पाहता कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होतीये। कोकणातील ग्रामीण भागासाठी हे साकव दळणवळणाचं प्रमुख साधन आहे। अनेक साकवांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। यापैकीच एक उदाहरण म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे येथील साकव। 1978 साली बांधण्यात आलेल्या या साकवाच्या दुरुस्तीसाठी अद्याप एकही रुपया खर्च करण्यात आला नाही। या साकवांवर कुटरे, नांदगाव, गोवळ, पाते, तळवडे, येगाव यांसारखी अनेक गावे अवलंबून आहेत। सुमारे 10,000 लोक रोज या धोकादायक साकवांवरून ये जा करतात। त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांकडून या साकवांची तातडीने दुरुस्ती करून चांगल्या दर्जाचे भक्कम पूल बांधण्याची मागणी जोर धरत आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे। जो ब्रिज आहे हा ब्रिज इंद्रायणी नदीवरचं जसं झालं तसं घडू नये हीच एक प्रामाणिक इच्छा आहे। हा ब्रिज 1978 साली बांधला गेला आणि 1978 साली बांधल्यानंतर ह्याच्यावरती माफक दुरुस्ती ज्यावेळेस 10 वर्षापूर्वी झाली त्याच्यानंतर आजपर्यंत कुठल्या परिस्थितीत नाही। ग्रामपंचायत थोडी बहुत दुरुस्ती इकडे करते, परंतु बाकी कुठलीही दुरुस्ती झालेली नाही। ह्याच्यावरती लाकडाच्या फळ्या होत्या त्या काढून ही लोखंडाची प्लेट बसवली गेली। ती लोखंडाची प्लेट सुद्धा आता सडलेली आहे। जसे इंद्रायणी नदीचं पात्र मोठं आहे तसंच हे गंड नदीचं पात्र मोठं आहे। मेन म्हणजे ह्या नदीला वर्षाचे 12 महिने पाणी असतं आणि त्यामुळे हा वर्षाचे 12 महिने वापरण्यासाठी यूज होणारा हा ब्रिज आहे। ह्याच्यावरनं बाईक स्वार सुद्धा येतात, लोक येतात। इकडं शेती असल्यानं बैल सुद्धा ह्याच्यावरनं नेली जातात आणि म्हणून हा ब्रिज लवकरात लवकर दुरुस्त व्हा अशी ह्या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे। या ठिकाणी हा जो ब्रिज आहे तो जीर्ण झालेला आहे। 78 सालचा ब्रिज असल्यामुळं या ठिकाणी प्रवास करणं फार धोकादायक झाला आहे। या ब्रिजवरून बऱ्याचशा लोकांचा प्रवास दोन गावाला जोडणारा हा ब्रिज कुटरे आणि कुचांबे अशा असल्यामुळं या पादचारी या ब्रिजला भरपूर आहेत। तरी हा लवकरात लवकर पूर्ण व्हा यासाठी पाठपुरावा आम्ही करतोय, परंतु सरकार दरबारी पुन्हा एकदा विनंती करतो की या ब्रिजसाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा आणि आम्हाला ब्रिज मिळावा, या लोकांना सुरक्षा मिळावी ही विनंती। धन्यवाद।